ए उठकी रांजण तुंड्या, तुला 11 वाजता पोरगी बघायला जायचं होतं, इथंच 11 वाजले तर याच गुणांत तुला कोणी पोरगी देणार चाले. जरा निर्मळ दात घास, ते पुड्या मटेरियल खाऊन आहे की नाही गिरून लाल दात झाले तर ते दात बघून पोरगी बेहोश पडेल तिथं. चलताना असं गाडवाने चल नको, भले तू गाडव असलास असं वरी ताट मान करून ऍटिट्यूड मध्ये चालायचं. ऍटिट्यूड वाले पोरं पोरीला आवडतात. आणि तिथे गेल्यावर सोऱ्याला ओय ओय असं करशील, चांगलं वाकून ऐकण्यात यायला राम राम घाल म्हणतात. पोरग किती संस्कारी आहे. आणि तिथे चहा दिल्यावर घरच्यावर पिऊ नको, फुरक्या मारीत, सरळ पी. आणि सरळ जर पिता येत नसतं तर मी चहाच पिणार. आई पितो की चहा. अरे तिथे तू पोरगी बघायला चलास की चहा प्यायला चलास उडती. आणि पोरगी दिसल्यावर असं हापापल्यावानी बघू नको, तिला बसू दे. माणसं प्रश्न विचारले की हळूच बघ, तिचे पाय सरळ हात की उलटे हात. चलतावळी बघ की लंगडत चलना चली की डोळे नीट बघ की बांगी बिंगी हाय काय ते. आणि बोलतावळी नीट ध्यान देऊन ऐक की तिने बी तुझ्या आणि बोबडे बोलते काय. आणि त्या आपल्या खालच्या वाड्यातल्या अन्नाला घेऊन जाऊ नका, काहीच्या काही प्रश्न विचारले म्हणून तर तुझी सोयरीक जमना चली. अरे होऊ दे लवकर, उशीर व्हायलाय. झालं झालं आंघोळीला गेलाय त्यानं. अहो वहिनी, त्याला आंघोळीची आता काही गरज नाही म्हणाव. कस काय हो, काय झालं? त्या सोयऱ्याचा आताच मला फोन आलता, तुमचं पोरग पुड्या मटेरियल खाते आणि दारू बी पिते म्हणून. मग कोण सांगलं असेल त्याला? काय माहित, गावातल्या कोणतरी काड्या केल्या वाटाल. कोणत्या गावातल्या भाड्यानं काड्या केल्यात की 4 वर्ष झालं माझ्या पोराची सोयरीकच होऊ देना चली. तर या काट्याला म्हणलो र पिऊ नको, व्हाया जायचं हाय, बस आता जन्मभर कटाळ्या होऊन.